नमस्कार. ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण महादीप या पुस्तकामधील भाग 2 विषय विज्ञान या संबंधात काही प्रश्न पाहणार आहोत. तर चला पाहूया. पहिला प्रश्न आहे, जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडला. क्षकिरणाचा शोध कोणी लावला? WC रॉन्टजन यांनी लावला. कोणत्या शास्त्रीय उपकरणाने विद्युत प्रवाह ॲम्पियरमध्ये मोजतात? तर ॲमिमीटर यांनी. अंधलिपी कोणी शोधून काढली? लुईस ब्रेल यांनी. ताज्या संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? C जीवनसत्व. बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्याची विशिष्ट घनता ही पाण्यापेक्षा कमी असते. दूरदृष्टीचा हा दोष नाहीसा करण्याकरता कोणते भिंग वापरतात? बहिर्वक्र भिंग. गायीला किती जठर असतात? एक जठर 4 कप्पे असतात. कासे म्हणजेच ब्रांझ हे कशाचे संमिश्र आहेत? तांबे व कथील. मानवी शरीरात सर्वात लांब असे हाड कोणते आहेत? मांडीचे हाड. प्लेगच्या प्रतिबंधक लसीचा जनक कोणास म्हणतात? डॉक्टर वॉल्डेमार हाफकिन. कोणता रक्तगट सर्वमान्य दाता आहेत? O रक्तगट. हिमोग्लोबिनमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते? लोह. क्षयांचे म्हणजेच TBचे जंतू कोणी शोधून काढलेत? रॉबर्ट कॉक यांनी. रातंधळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? अ जीवनसत्वाच्या अभावी. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून हा वायू बाहेर पडतो? अमोनिया. डेसिबल हे एकक कशाचे आहेत? आवाजाची तीव्रता मोजण्यासाठीचे एकक डेसिबल हे आहे. झाडाच्या कोणत्या भागापासून रबर काढतात? खोडापासून. घरगुती उपयोगाकरता वापरणाऱ्या सिलेंडरमध्ये कोणता वायू असतो? प्रोपेन व ब्युटेन यांचे मिश्रण असते. TB झाल्यास कोणते औषध घेतात? स्ट्रेप्टोमायसिन. मूळदूस झाल्यास कोणते विटॅमिन घेतात? D विटॅमिन. कॅलरीने काय मोजतात? उष्णता. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन. ड्राय आईस म्हणजेच काय? घन कार्बन डायऑक्साईड. घरगुती वापरासाठी लागणारी वीज कशास मोजतात? वॅट्स या एककात. खगोलशास्त्रीय दुर्बीण प्रथम कोणी शोधून काढली? गॅलिलिओ यांनी. वनस्पतीच्या पेशीभिंतिका कशाच्या बनलेल्या असतात? सेल्युलोज यांच्या. खाद्यान्न जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात काय वापरले जाते? सोडियम बेन्झोएट. जमिनीची धूप थांबण्यासाठी कोणते गवत वापरतात किंवा लागवड करतात? खरच गवत, घायपात. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? फॅथम. लेझर किरणाचा शोध कोणी लावला? हेरॉल्ड मॅमन. मलेरिया जंतूचा शोध कोणी लावला? रोनाल्ड रॉस. कावीळ हा रोग या अवयवाशी संबंधित आहेत? यकृत. हेस्ट्राझन हे औषध म्हणून या आजाराच्या रोग्यास दिले जाते? हत्तीरोग. गव्हामध्ये ही प्रथिने असतात? ग्लुटेनिन. रक्त गोडण्यासाठी हे जीवनसत्व मदत करते? K जीवनसत्व. आवळ्यामध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? K जीवनसत्व. लोहाच्या अभावी हा आजार होतो? रक्तक्षय. शरीरातील साखरेच्या यास मदत करणारे संप्रेरक कोणते? इन्सुलिन. शरीरातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणते आम्ल महत्त्वाचे आहेत? फॉलिक ॲसिड. पिवळ्या व नारंगी रंगाच्या फळामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? अ जीवनसत्व. रासायनिक नाव रेटिनॉल. अन्नपदार्थात खाण्याचा सोडा वापरल्यामुळे अन्नातील कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? ब जीवनसत्व. साठवणीतील बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात? गॅमा किरण. थायमिन या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? बेरी. B3 या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? पेलाग्रा. मानवाच्या प्रत्येक पेशीत गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? 23 जोड्या. मलेरिया व हत्तीरोग हे कशामुळे पसरतात? डासामुळे. ॲस्बेस्टॉसच्या सतत संपर्कामुळे कोणता आजार होतो? फुफ्फुसाचा कॅन्सर. पेसमेकर हे साधन कशाशी संबंधित आहेत? हृदयाशी. कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रोगाला काय म्हणतात? हायड्रोफोबिया. लोहित पेशी कशामध्ये तयार होतात? अस्थिमज्जेत. डोळे व ओलसर आणि स्वच्छ ठेवणे हे कोणत्या ग्रंथीचे कार्य आहेत? अश्रुग्रंथी. पित्तरसाची निर्मिती कोणत्या अंतरिंद्रियात होते? यकृत. मानवी शरीरातील छातीच्या बरगड्याची संख्या किती असते? 24. मनगट हाताचा कोपर, बोटातील सांधे व घोट्यातील सांधे यात कोणते सांधे असतात? बिजागिरीचे सांधे. रक्तद्रव यामध्ये सुमारे किती टक्के पाणी असते? 90%. कोणत्या ग्रंथीचा स्त्राव अधिक झाल्यास मनुष्याची उंची वाढते? शीर्षस्थ ग्रंथी. मानवी शरीरातील प्राणवायूने
प्राणवायूची ने-आण करणे हे कार्य कोण करते? तर हिमोग्लोबिन. मानवी शरीरात सर्वात मोठी नलिका विरहित ग्रंथी कोणती आहेत? प्लिया. रक्ताचा लाल रंग कशामुळे होतो? हिमोग्लोबिनमुळे. तांबड्या पेशी शरीरातील पेशींना कशाचा पुरवठा करतात? ऑक्सिजनचा. 1 घन मिलीलिटर रक्तात सुमारे किती तांबड्या पेशी असतात? 50 लक्ष. पांढऱ्या पेशीचे रक्तातील प्रमाण 1 घन मिलीमीटर मागे किती आहेत? 8000. रक्तातील कोणत्या पेशी आपला आकार बदलू शकतात? पांढऱ्या पेशी. रक्ताचे 4 गट कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केले? लॅडस्टायनर. अन्ननलिकेची सुरुवात कशापासून होते? मुखापासून. धमनी, सिर आणि केशवाहिनी हे कशाचे प्रकार आहेत? रक्तवाहिन्याचे. हृदयातील शरीरात रक्त वाहून नेणाऱ्या नसांना काय म्हणतात? धमन्या म्हणतात. लाळेमुळे कोणत्या पदार्थाचे पचन सुरू होते? पिष्टमय पदार्थ. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि रेनिन ही विकारे कोणत्या रसात आढळतात? जठररसात. अन्नाचे शोषण मुख्यतः कोणत्या आंतरेंद्रियात होते? लहान आतडे. नेत्रभिंग अपारदर्शक होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? मोतीबिंदू. चेतासंस्थेचा सर्वात महत्त्वाचा सुसंघटित भाग कोणता आहे? मेंदू. कोणते इंद्रिय शरीराचा समतोल राखण्याचे कार्य करते? कान. मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला काय म्हणतात? प्रमस्तिष्क. नेत्रगोलाच्या बाहेरील आवरणाला काय म्हणतात? श्वेतपटल. मानवी चेहऱ्यात एकूण किती हाडे असतात? 14. शरीराच्या उंचीचे नियंत्रण कोणत्या ग्रंथी करतात? पीयूषिका ग्रंथी. मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? 206. मानवी डोक्यातील कवटीत एकूण किती हाडे असतात? 8. कोणते जीवनसत्व पाण्यावर लवकर विरघळते? ब जीवनसत्व. कोणते जीवनसत्व पाण्यात लवकर विरघळते? ब जीवनसत्व. दातावरील कठीण पदार्थ कशाचा बनलेला असतो? एनॅमल. मानवी हाडात सर्वात जास्त कोणता रासायनिक घटक असतो? कॅल्शियम. मानवी शरीरात विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी कोणते प्रतिजैविक उपयोगात येते? इंटरफेरॉन. डिप्थिरिया या रोगाचा परिणाम मानवाच्या कोणत्या अवयवावर होतो? घसा. डिप्थिरिया या रोगाचा परिणाम मानवाच्या कोणत्या अवयवावर होतो? तर घसा. भारताने 19 एप्रिल 1795 रोजी अवकाशात कोणत्या उपग्रह सोडला? आर्यभट्ट. पायोरिया हा आजार कशाशी संबंधित आहे? दात. मानवाची श्रवणक्षमता किती डेसिबल आहेत? 80 डेसिबल. मोत्यामध्ये कोणता रासायनिक घटक असतो? मॅग्नेशियम कार्बोनेट. भारतातील पहिली न्यूट्रॉन अणुभट्टी कामिनी कुठे आहेत? कल्पकम येथे. गलगंड हा आजार कशामुळे होतो? शरीरातील आयोडीनची कमतरतेमुळे. क्विनाईन हे तापावरील औषध कोणत्या झाडाच्या सालीपासून तयार करतात? सिकोना. भारतातील पहिला शल्यचिकित्सक कोणाला मानले जाते? सुश्रुत. भेसळयुक्त मोहरी तेलामुळे हा रोग होतो? ड्रॉपसी. अस्कॉर्बिक ॲसिड म्हणजे आम्ल या जीवनसत्वाला म्हणतात? क जीवनसत्व. भारत आणि कॅनडा याच्या सहकार्याने कोणती अणुभट्टी उभारली? सायरस ही अणुभट्टी. जन्मताच हृदयात दोष असल्यामुळे मुलाला काय म्हणतात? ब्ल्यू बेबी. रक्ताभिसरणार्थी दोष शोधण्यास कोणत्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा वापर करतात? सोडियम 24. डोळे व घसा यांना त्रासदायक ठरणारा वायू कोणता? सल्फर डायऑक्साईड. 4 ऑगस्ट 1956 रोजी भारताने पहिली अणुभट्टी म्हणून सुरू केलेल्या अणुभट्टीचे नाव काय आहे? अप्सरा. नमस्कार. ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण महाद्वीपमधील भाग 2 विज्ञान यामधील काही प्रश्न पाहणार आहोत. तर चला बघूया. 301वा प्रश्न. जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून कोणता दिवस आहे? तर 29 एप्रिल. मुळाला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे असणाऱ्या आवरणाला काय म्हणतात? तर मूल टोपी म्हणतात. तंतुमय कोणत्या वनस्पतीमध्ये असतात? तंतुमय मुळे कोणत्या वनस्पतीमध्ये असतात? तर एकदल वनस्पती. द्विदल वनस्पतीमध्ये कोणती मुळे असते? सोटमूळ. गाड्यांच्या रेडिएटर्सचे तापमान नियंत्रित करण्यासाठी उत्तम शीतक म्हणून काय वापरले जाते? पाणी. कर्बोदके ही कशापासून तयार होतात? कार्बन आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांच्या संयोगाने काय तयार होते? प्रथिने तयार होते. मातीमधील कोणते सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात? ॲजिस्टोबॅक्टर. दगडफूल म्हणजे लायकेन हे कोणत्या सजीवांच्या सहजीवनातून तयार होते? शैवाल व बुरशी यांच्या सहजीवनातून. विद्युत प्रवाहाला म्हणजे धन आणि ऋण प्रवाहाला ही नावे कोणत्या शास्त्रज्ञांनी दिलेली आहेत? बेंजामिन फ्रँकलिन यांनी. अंगाला लावण्याच्या साबणाची गुणवत्ता कशावरून ठरते? साबणातील तेलीय पदार्थावरून. होकायंत्रात कोणते चुंबक वापरतात? सूची चुंबक.
रक्तपेशी किती प्रकारच्या असतात? 3 प्रकारच्या. शरीरातील एकूण पेशीच्या प्रकारांची संख्या किती? 639. शरीराकडून हृदयाकडे रक्त नेणाऱ्या रक्तवाहिन्याला काय म्हणतात? शिरा म्हणतात. हृदयाकडून शरीराकडे रक्त नेणाऱ्या रक्तवाहिन्याला काय म्हणतात? धमनी म्हणतात. कोणत्या प्राण्यामुळे प्लेग रोगांचा प्रादुर्भाव होतो? उंदीर. मनुष्याने कोणत्या धातूचा उपयोग सर्वप्रथम केलेला आहे? तांबे. नॉनस्टिकच्या भांड्यावर कशाचा स्तर दिलेला असतो? टेफ्लॉनचा. रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती? तुळस. मानवी शरीरातील लहान आतड्याची लांबी किती आहेत? 6 ते 8 मीटर. मानवी रक्ताचा pH किती असतो? 7.4 मीटर. लाळेमुळे कोणत्या पदार्थाचे पचन होण्यास मदत होते? पिष्टमय पदार्थ. कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे दंतक्षय होतो? फ्लोरीन. इबोला व्हायरस हे नाव कशावरून घेतले गेलेले आहेत? नदीच्या नावावरून. रासायनिकदृष्ट्या हिरा हे काय आहेत? शुद्ध कार्बन आहेत. जीवनसत्व डी ही रासायनिक नाव काय आहे? जीवनसत्व डीचे रासायनिक नाव काय आहे? तर कॅल्सिफेरॉल. कोणत्या धातूला भविष्यकाळातील धातू म्हटले जाते? टायटेनियम. निळी क्रांती कशी संबंधित आहेत? मत्स्यपालन. पांढरी क्रांती कशी संबंधित आहे? दूध उत्पादन. चांदीचे कोणते संयुग फोटोग्राफीमध्ये वापरले जात होते? सिल्वर ब्रोमाइड. अल्झायमर हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत? मेंदू. बेकिंग सोडा हे रासायनिक नाव काय आहे? बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट. रडार या उपकरणाचा उपयोग कशासाठी होतो? आकाशात उडणाऱ्या वस्तूची दिशा व अंतर दर्शवण्यासाठी. होकायंत्र या उपकरणाचा उपयोग कशासाठी होतो? दिशा दर्शवण्यासाठी. उच्च तापमानी म्हणजेच पायरोमीटरचा उपयोग कशासाठी होतो? तर उच्च तापमान मोजण्यासाठी. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? FC हाफकिन यांनी. अणुविज्ञानाचा शोधकर्ता कोण? ओपेनहेमर. कापूर हा कोणता पदार्थ आहे? संप्लवनशील. घड्याळाचा शोध कोणी लावला? पीटर हॅन्डलिन यांनी. फाउंटेन पेनाचा शोध कोणी लावला? वॉटरमॅन यांनी. काच जमिनीवर पडली असता त्यांचे तुकडे होतात हा काचेचा कोणता गुणधर्म आहे? ठिसूळपणा. वायू थंड केले असता त्यांचे रूपांतर कशात होते? द्रवात. एखाद्या वस्तूचे विस्थापन झाले असे केव्हा म्हणतात? वस्तूचे स्थान बदलले असता. वस्तूचा वेग म्हणजे काय? वस्तूच्या विस्थापनेचा दर. द्रव्य पदार्थात कोणत्या 2 गती आढळतात? कंपन व घूर्णन. इलेक्ट्रिक इस्त्रीत तापवणारा घटक कोणता आहे? नायक्रोम. एवोनाइट काय आहेत? कठीण केलेले रबर. लोहचुंबकीय क्षेत्र मोजण्याच्या उपकरणाचे नाव काय आहे? मॅग्नोमीटर. टेलिस्कोपचा उपयोग कशासाठी करतात? दूरच्या वस्तू पाहण्यासाठी. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? फोटोमीटर. रेडिओ लहरीचे मापन कशाने करतात? ग्रेगर काउंटरने. 1 हेक्टर बरोबर किती एकर असते? 2.5 एकर म्हणजे 2.5 एकर. फेसप्लेटचे कार्य काय असते? 2 डोळ्यांमधील अंतर कायम ठेवणे. पाण्याचे कठीण होणे हे कशामुळे असते? कॅल्शियम व मॅग्नेशियम सल्फेटमुळे. हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहेत? मेट्रोलॉजी. हवामानशास्त्र. कास्टिक सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम हायड्रॉक्साईड. तुरटीचे रासायनिक नाव काय आहे? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. मर्क्युरी क्लोराईडचा उपयोग कशासाठी होतो? जंतुनाशके तयार करणे. लाईम वॉटरचे रासायनिक नाव काय आहे? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. मर्क्युरस क्लोराईडचा उपयोग कशासाठी केला जातो? रेचक म्हणून. ग्रीन व्हिट्रिऑलचे रासायनिक नाव काय आहे? फेरस सल्फेट. पोटॅशियम नायट्रेटचा वापर कशासाठी केला जातो? खते तयार करणे. भांड्यांना कलई देण्याकरता कोणता पदार्थ वापरतात? अमोनियम क्लोराईड. धान्य साठवण्याकरता जंतुनाशक म्हणून कोणता पदार्थ वापरला जातो? बोरॅक्स. सोडियम टेट्राबोरेट. फ्लॅशलाईट तयार करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? झेनॉन. ड्रायक्लिनिंग करता कोणता वायू वापरला जातो? बेन्झीन. कृत्रिम धागे व स्पिरिट तयार करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? मिथेनॉल. अग्निबाणात इंधन म्हणून कोणता वायू वापरला जातो? हायड्रोजन. सौम्य गुंगी देण्याकरता कोणता वायू वापरला जातो? लॉफिंग गॅस. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू वापरलेला असतो? हेलियम. रेडिओथेरपी करण्याकरता कोणता वायू वापरला जातो? रेडॉन. लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते आम्ल असते? सायट्रिक आम्ल. मुंग्या व मधमाशी चावतात तेव्हा शरीरात कोणते आम्ल सोडतात? फार्मिक आम्ल. हायड्रोजन बॉम्बची पहिली चाचणी कोणत्या देशात झाली? अमेरिका. गुरांच्या गोठ्यात कोणत्या वायूचा वास येतो? अमोनिया.
पृथ्वीवर सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य कोणते? सिलिकॉन. सर्वात मौल्यवान धातू कोणता आहेत? प्लॅटिनम. बंदुकीच्या गोळ्या तयार करण्यासाठी कोणता धातू वापरतात? शिसे. पाण्याचा तात्पुरता कठीणपणा घालविण्यासाठी कशाचा वापर करतात? कॅल्शियम ऑक्साईड. बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी कोणता अवयव वापरतात? अमोनिया. उंदीर मारण्याच्या औषधीमध्ये कोणते रसायन मिसळलेले असते? झिंक फॉस्फाईड. गोळी गॅसमध्ये कोणते संयुग वापरतात? कोळी गॅसमध्ये कोणते संयुग वापरतात? बेन्झीन. पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात? तुरटी. शीतपेयामध्ये कोणते आम्ल वापरतात? टार्टारिक आम्ल. वाळूपासून लाकडाचे जतन करण्यासाठी जंतुनाशक म्हणून कशाचा उपयोग करतात? कॉपर सल्फेटचा म्हणजेच मोरचूतचा. हरितद्रव्यामध्ये हिरव्या रंगाचा कारणीभूत ठरणारा घटक कोणता? मॅग्नेशियम. पेशीचे पॉवरहाऊस कशाला म्हणतात? तंतुकणिका. वनस्पतीच्या बीमध्ये एकच दल असते, तिला कोणती वनस्पती म्हणतात? एकदल वनस्पती. तंबाखूमध्ये कोणते विषारी द्रव्य असते? निकोटीन. कोणते खत रोपांना समतोल आहार पुरविते? कंपोस्ट खत. रबराच्या झाडापासून निघणाऱ्या द्रव्यास काय म्हणतात? लॅक्टेस म्हणतात. लॅटेक्स. भेंडीची संकरित जात कोणती? मधुमालती. एखाद्या वृक्षाचे वय कशाच्या आधारावर निश्चित करतात? बुंद्यावरील वलय मोजून. ट्रॅक्टरचा शोध कोणी लावला? जॉन फ्रॉलिक. वाऱ्याची दिशा मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? वातकुटक यंत्र, वाइंड वेन. सांकेतिक भाषेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? सांकेतिक भाषाशास्त्र. क्रिप्टोग्राफी. कॉलरा, कावळी, विषमज्वर, अतिसार, टायफॉइड हे रोग कोणत्या माध्यमाद्वारे पसरतात? पाण्याद्वारे. पोलिओ, देवी, काजण्या, इन्फ्लुएन्झा, कुपऱ्या हे रोग कशामुळे होतात? विषाणूमुळे. क्षय, निमोनिया, कुष्ठरोग, कॉलरा हे रोग कशामुळे होतात? जीवाणूमुळे. मोटार गाड्यांनी धूर सोडण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कशाची निर्मिती होते? कार्बन डायऑक्साईड. ल्युकेमिया, ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करतात? फॉस्फरस 32. कंठस्थ ग्रंथीतील विकृती ओळखण्यासाठी व उपचारासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करतात? कोबाल्ट 60. भोपाळ शहरात कोणत्या विषारी वायूमुळे दुर्घटना घडली होती? मिथिल आयसोसायनाइड. भूकंप प्रवण क्षेत्रात कोणत्या प्रकारची घरे असू नयेत? दगड मातीची. रक्ताभिसरणातील दोष ओळखण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करतात? सोडियम 24. अल्ट्रासॉनिक तरंग लहरीचा वापर कशात करतात? केमोथेरपी. नायट्रोजन व कार्बन डायऑक्साईडपासून कोणता वायू तयार होतो? प्रोड्युसर गॅस. सिस्मोग्राफचा वापर कशाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो? भूकंप. होमिओपॅथी उपचार पद्धतीचा उगम कोणत्या देशात झाला? जर्मनीमध्ये. जंतुविरहित ऑपरेशन करण्यासाठी सर्वप्रथम कार्बोलिक आम्लाचा वापर कोणी केला? जोसेफ लिस्टर. खरुचा त्वचारोग कोणत्या परजीवामुळे होतो? सारकाप्टिस. जीवाश्माचे व प्राचीन वस्तूचे वय मोजण्यासाठी कोणते समस्थानिक वापरतात? कार्बन 14. टेलिफोनचा शोध कोणी लावला? बेल ग्राहम यांनी. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कशाच्या कांड्या वापरतात? कॅडमियमच्या. रक्तहीन शस्त्रक्रिया कोणत्या तंत्रज्ञानामुळे करता येते? लेझर तंत्रज्ञान. नायट्रिक आम्ल साठविण्याच्या टाक्या कोणत्या धातूच्या बनलेल्या असतात? ॲल्युमिनियमच्या. सर्वात कमी प्रदूषण कोणत्या वीज निर्मितीद्वारे होते? जलविद्युत. आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कोणता? 16 सप्टेंबर. कोणत्या आम्लाला रसायनाचा राजा म्हणतात? सल्फ्युरिक आम्ल. हळदीला पिवळा रंग कोणत्या रसायनामुळे येतो? क्युरॅमिन पिगमेंट. कोणत्या रोगात जनावर सतत रवंथ केल्यामुळे तोंड हलविते? बुळकांडी. रेबीज या रोगांचे जंतू कोणत्या प्राण्यापासून पसरतात? कुत्रा. कोणत्या माशाला गोड्या पाण्यातील शार्क म्हणतात? सीवडा या माशाला. माशाचे महत्त्वाचे आणि मूलभूत खाद्य कोणते आहेत? प्लवंग. द्राक्षात कोणते आम्ल असते? टार्टारिक आम्ल. सर्व भाज्यांच्या पेशीच्या आवरणात कोणते तंतू असतात? लिग्निन. फळे लवकर पिकवण्यासाठी कोणत्या सजीवकाचा वापर करतात? इथिलीन. लवंगात तिखटपणा कोणत्या पदार्थामुळे येते? युगेनॉलमुळे. केळीची लागवड कशापासून केली जाते? कंदापासून. बटाटा सूर्यप्रकाशात संपर्कात आल्याने कोणत्या विषारी घटक तयार होतो? सोलेनाइट म्हणजे हिरव्या आलूमध्ये आढळते. कोणत्या झाडापासून काथ तयार करतात? खैर या झाडापासून.
सर्पगंधा व अष्टगंधा या वनस्पतीचा उपयोग कोणत्या विकारासाठी करतात? रक्तदाब. ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? टेलिस्कोप. मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? जिओग्राफी. समुद्र सपाटीपासूनची उंची ह्यातील फरक मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? अल्टीमीटर. शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? थर्मामीटर म्हणजेच तापमापी. तापमानातील बदलाची नोंद कोणत्या उपकरणामार्फत केली जाते? थर्मोग्राफ. यंत्राची शक्ती मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? हॉर्स पॉवर. वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? हायड्रोमीटर. आर्द्रतामापी. हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ECG म्हणतो आपण त्याला. ऐकण्याच्या शक्तीतील फरक ओळखण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ऑडिओमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? बॅरोमीटर. वायुभार मापक. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू यांनी. सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध कोणी लावला? जॅन्सन यांनी. पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता? हिरा. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूचा वापर केलेला असतो? टंगस्टन. घड्याळ दुरुस्त करण्यासाठी कोणता भिंग वापरला जातो? बहिर्गोल. सूर्यग्रहण लंबरूप असतील तर प्रकाशाची तीव्रता कशी असते? अधिक असते. शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? 24 कॅरेटचे. कार्याचे एकक कोणते आहेत? न्यूटन मीटर. मनुष्य शरीरात श्वास नलिका ज्या ठिकाणी जाऊन उघडते त्या ठिकाणी एक छिद्र असते, त्यास काय म्हणतात? ग्लॅटोटिस. मनुष्य शरीरात हृदय डावीकडे असते तर लिव्हर कोणत्या बाजूला असते? उजव्या बाजूला. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? 21%. हवेत नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? 78%. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणत्या वायूचा उपयोग होतो? झेनॉन. जाहिरातीसाठी रस्त्याच्या दिव्यात कोणत्या वायूचा वापर केला जातो? निऑन. फ्लोरोसंट पाईपमध्ये हवेतील कोणत्या वायूचा वापर होतो? क्रिप्टॉन वायूचा. खाद्यपदार्थ हवामानात ठेवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो? नायट्रोजन. हवेतील कोणता वायू वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात? कार्बन डायऑक्साईड. वातावरणाच्या स्थितांबर या थरांच्या खालच्या भागात कोणत्या वायूचा थर आढळतो? ओझोन वायूचा. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणता वायू शोषून घेतो? ओझोन. वातानुकूलन यंत्रे रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? क्लोरोफ्लोरोकार्बन व कार्बन टेट्राक्लोराइड हे वायू हवेत मिसळल्यास वातावरणातील कोणत्या वायूचा नाश होतो? ओझोन वायूचा. कोणत्या द्रावकाला वैश्विक विद्रावक म्हटले जाते? पाणी. अजैविक घटकांचा पुरवठा कशाद्वारे होतो? खडकाच्या अपक्षयातून. कृतीत मृदेचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये 33% ते 50% असते? सुपीक मृदेमध्ये. कोणत्या जीवाश्म इंधनापासून आपल्या पेट्रोल, डिझेल, डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ मिळतात? खनिज तेल. पृथ्वीवर पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? 0.3%. मानवाच्या पूर्ण वाढीसाठी सर्वसाधारण किती वर्षे लागतात? 18 ते 21 वर्षे लागते. वनस्पतीमधील कोणत्या घटकाच्या मदतीने सूर्यप्रकाश अन्ननिर्मिती प्रक्रिया होत असते? पानामधील हरित द्रव्याच्या मदतीने. वनस्पतीमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने होणाऱ्या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर प्रकाश संश्लेषण म्हणतात. वनस्पती कोणत्या घटकामुळे प्रामुख्याने हिरव्या रंगाचा दिसतात? हरितद्रव्य. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात? ऑक्सिजन. सजीवकाच्या चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? चेतनाक्षमता. वनस्पतीची नवीन रोपे कशापासून तयार होतात? बिया, खोडे आणि पाने. कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान सर्वसाधारणपणे किती वर्षे असते? 12 ते 18 वर्षे. कोणता पक्षी सर्वसाधारणपणे 50 वर्षे जगतो? शहामृग. दक्षिण अमेरिकेजवळील गॅलोपेगॉस बेटावर आढळणाऱ्या कोणत्या प्राण्याचे आयुर्मान सुमारे 170 वर्षे असते? महाकासव. सजीवाच्या लहानात लहान घटकाला काय म्हणतात? पेशी म्हणतात. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात त्यांना काय म्हणतात? स्वयंपोषी वनस्पती. ज्या वनस्पती अन्नासाठी इतर वनस्पतीचा उपयोग करतात यांना काय म्हणतात? तर परपोषी वनस्पती म्हणतात. घटपर्णी ड्रॉसेरा या कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? कीटकभक्षी. वनस्पतीमधील पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे अवयव कोणते आहेत? फूल. वनस्पतीचे कोणते अवयव हे अन्ननिर्मिती, अन्नवहन व अन्नसाठा करते? खोड. वनस्पतीच्या मुळाचे प्रकार कोणते आहेत? सोटमूळ व तंतुमूळ. मनी प्लांट सारख्या वेलीला कोणत्या प्रकारची मुळे असतात? हवाई मुळे. कोणत्या वनस्पतीच्या फुलांचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो? रॅप्लेसिया अर्नोल्डी. जगातील सर्वात लहान फूल असलेली वनस्पती कोणती? उल्फिया.
जे प्राणी जमिनीवर राहतात व हवेतही संचार करतात त्यांना कोणते प्राणी म्हणतात? खेचर म्हणतात. बाजूच्या इमारतीला आग लागली आहे तर अग्निशामक दलाला कोणत्या नंबरवर फोन कराल? 101. रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कोणत्या नंबरवर फोन कराल? 102. तापमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? अंश सेल्सिअस. पाण्याचा उत्कलन बिंदू व संगणन बिंदू कोणता आहेत? 100°C. फ्रीजरमधील हवेचे तापमान किती असते? -18°C. -18. 0°C पेक्षा कमी तापमान असल्यास ते कसे सांगतात? -अंश मध्ये. पाण्याचा गोठणबिंदू व विलेबिंदू कोणता? 0°C. वाळू वितळून कोणता पदार्थ बनवला जातो? काच. अवजारे बनवण्यासाठी लोखंडावर कोणती क्रिया करावी लागते? वितळविणे. स्थायी पदार्थाचे द्रव न होता थेट वायुरूप अवस्थेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? संप्लवन असे म्हणतात. ओनली एज्युकेशन यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण 401 ते 500 पर्यंत प्रश्न पाहणार आहोत महाद्वीप भाग 2 विज्ञानमधील. तर चला बघूया. अवकाशात उडणारा पहिला सजीव कोणता होता? लायका नावाची कुत्री. चंद्रावर उतरणारे पहिले अंतराळ यान कोणते? ल्युना 9. वस्तुमानासंबंधीचा अणुसिद्धांत सर्वात प्रथम कोणी मांडला? महर्षी कनाद यांनी. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण होते? डॉक्टर होमी भाभा. अणूच्या विद्युत भारित चाचणीचे सूत्र कोणी मांडले? डॉक्टर मेघनाथ शहा. जीनचा कृत्रिमरित्या शोध लावणारे पहिले संशोधक कोणते? डॉक्टर हरगोविंद खुराना. डॉक्टर जयंत नार्वेकर यांच्या जगप्रसिद्ध संशोधन सिद्धांताचे नाव काय आहेत? नार्वेकर हायले सिद्धांत. संपूर्ण देशी बनावटीचा परम या महासंगणकाची निर्मिती कोणी केलेली आहे? डॉक्टर विजय भटकर. प्रकाश संश्लेषण क्रियेत प्रकाश ऊर्जा कशामुळे ग्रहण केली जाते? हरितद्रव्यामुळे. ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस काय म्हणतात? पोषण म्हणतात. पेशीला कशामुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो? पेशीभिंतिकामुळे. सजीवाच्या रचनेचे व कार्याचे एकक कोणते आहेत? पेशी. मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण सेल्युलोज हे विकर त्यांच्या जठरात नसते. पाण्याची घनता कोणत्या तापमानाला उच्चतम असते? 4°C. डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणु संशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्रोत तयार केलेला आहे? आयोडीन 125. किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो? 100 डेसिबलच्या वर. रासायनिक क्रिया करू न शकणाऱ्या वायूंना कोणते वायू म्हटले जाते? निष्क्रिय वायू. गायीचा दूध कशाचा महत्त्वाचा स्रोत आहे? अजीवनसत्वाचा. कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्णधारकता सर्वाधिक असते? पाणी. खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? क्षय, टीबी. जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याच्या वजनावर कोणता परिणाम होतो? वजन शून्य होते. आतड्यातील जीवाणूमुळे कोणते जीवनसत्व तयार होते? के जीवनसत्व. जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग मुख्यतः कशामुळे होतात? विषाणूमुळे. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरण यासाठी सामान्यतः कोणते रसायन वापरले जाते? क्लोरीन. कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? गॅमा किरण यांना. कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते? के जीवनसत्व. हिवतापावर प्रभावी औषध कोणते दिले जाते? प्रामाक्विन. सर्वात हलका वायू कोणता आहे? हायड्रोजन. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? 4%. लसीकरणाने हा विकार नियंत्रित करता येत नाही? मधुमेह. कोणत्या घटक द्रव्यामुळे दुधाचा रंग पांढरा असतो? कॅरोटीन. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता आहे? इन्सुलिन. बर्फाच्या तुकड्यांचा किती भाग पाण्यावर तरंगतो? 1 भाग. 1/10 भाग. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहेत? 92%. मार्स गॅसमध्ये कोणता वायू अधिक प्रमाणात असतो? मिथेन. कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे कशावर अवलंबून असते? वस्तुमानावर. तांबे व पितळ यांचे क्षरण रोखण्यासाठी कशाचा पातळ लेप लावतात? जस्त. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? 70%. कोणत्या जीवनसत्वास वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणतात? क जीवनसत्व. बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण किती टक्के असू शकते? 80%. पल्स पोलिओ ही मोहीम केव्हापासून राबवली जात आहे? 27 मार्च 2014 पासून. शरीरात सर्वप्रथम युरिया कुठे तयार होतो? यकृतात. युरेमिया म्हणजेच काय? रक्तात युरियाचे प्रमाण जास्त होणे. शरीरातील दोन्ही वृक्क म्हणजेच किडनी मिळून प्रति मिनिट किती रक्त गाळतात? 1100 ते 1200 मिलीलिटर.
मूत्राला पिवळा रंग कोणत्या घटकामुळे प्राप्त होत असतो? इरोक्रोम, इरोबिलिनोनस, इरोक्रम किंवा इरोबिलिनोजन. चुंबक ओळखण्याची खरी कसोटी कोणती आहेत? प्रतिकर्षण. रुकात म्हणजेच किडनीमध्ये कशाचे खडे तयार होते? कॅल्शियम ऑक्झॅलेटचे. मानवामध्ये एकूण किती प्रकारचे दात असतात? 4. लाळेत कोणते विकर असते? टायलिन. नवजात बाळाच्या शरीरात हाडाची एकूण संख्या किती असते? 270. फळे आणि भाजीपाला हे संरक्षक अन्न समजले जाते, यांचे प्रमुख कारण कोणते? यापासून प्रामुख्याने खनिजे आणि जीवनसत्वे मिळतात. सामान्यतः तापमानावर द्रवरूपात आढळणारा धातू कोणता? पारा. जठराचा आकार हा कोणत्या इंग्रजी अक्षरासारखा असतो? तर जे. दृष्टिवैषम्य या दृष्टिदोषावर कोणता भिंग वापरतात? दंडगोलाकृती भिंग. डोळ्यात काचबिंदू हा दृष्टिदोष कशामुळे येतो? नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे. पेप्सिन, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि म्युकस हे घटक प्रामुख्याने मानवाच्या कोणत्या अंतरिंद्रियाच्या रसास आढळतात? जठरमध्ये. सोडियमचे आणि सोडियम ऑक्साईडमध्ये रूपांतर होऊ नये म्हणून कोणता उपाय करतात? केरोसिन म्हणजे रॉकेलमध्ये ठेवतात. मनुष्य कोणत्या वारंवारिते पलीकडचा ध्वनी ऐकू शकत नाहीत? तर 20,000 हर्ट्झ. पाण्याच्या घनतेचे एकक कोणते आहेत? ग्रॅम प्रति घनसेमी. ग्रॅम प्रति घनसेमी. बेंडूक, सॅलॅमेंडर, टोड हे प्राणी कोणत्या प्रकारात मोडतात? उभयचर. घसरगुंडीवरून घसरणे हे कोणत्या गतीचे उदाहरण आहेत? रेषीय असमान गती. ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? 340 मीटर प्रति सेकंद. लहान आतड्यात पचन होण्यासाठी आवश्यक असलेल्या अल्कली माध्यमाची गरज कोणत्या रसाद्वारे पुरवली जाते? पित्तरस. तांब्याला अतिशय जास्त उष्णता दिल्यास कोणता थर जमा होतो? कॉपर ऑक्साईड. गोवर तसे देवी हे रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत? त्वचा. बर्फांचे पाण्यात रूपांतर होणे याला काय म्हणतात? विलयन म्हणतात. मेणाला दुसरे रासायनिक नाव कोणते आहेत? पॅराफिन वॅक्स. पेशीचा आकार मोजण्याचे एकक कोणते आहेत? मायक्रोमीटर. जागतिक एड्स दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? 1 डिसेंबर. मानवी शरीरात एकूण किती अमिनो आम्ल असतात? 21. मेदाच्या पचनासाठी जठरात काही प्रमाणात कोणते विकर स्त्रवले जातात? लायपेज. आईच्या दुधाचे पचन घडवून आणण्यासाठी अर्भकाच्या जठरामध्ये कोणते विकर स्त्रवते? रेनिन. अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज ही विकरे कोणत्या ग्रंथीत स्रावतात? स्वादुपिंड. पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते, या क्रियेला काय म्हणतात? संगणन. कोणत्या जीवनाचा जैविक खत म्हणून वापर करतात? रायझोबियम. लोखंडाचा द्रवणांक किती असतो? 1535 अंश सेल्सिअस. पियुसिका, कंठग्रंथी, जननग्रंथी, अधिवृक्क, पेनियल ह्या कोणत्या प्रकारच्या ग्रंथी आहेत? अंतस्रावी ग्रंथी. सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी कोणती आहेत? कंठग्रंथी. कापूस व लाकडाचा लगदा या रसायनामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड विरघळून कोणत्या धाग्याची निर्मिती होते? रेयॉनची. पदार्थाची राशी मोजण्याचे एकक कोणते आहेत? मोल. जर एखाद्या व्यक्तीला 2 वेळा रक्तदान करायचे असेल तर त्याला पहिल्यांदा रक्तदान केल्यानंतर दुसऱ्या वेळी केव्हा रक्तदान करता येईल? 3 महिन्यानंतर. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांसपणा येतो? ई जीवनसत्वाच्या अभावामुळे. असे कोणते धातू आहेत जे सर्वात कमी उष्णतेचे वहन करतात? सीसे व पारा. भारतात अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? 1954 या वर्षी. 1954मध्ये. पटकी या रोगास कारणीभूत असणारा जीवाणू व्हिब्रिओ कॉलरी. आकाराने कसा दिसतो? सोल्पविराम सारखा. सिलिकॉन, जर्मेनियम आणि गॅलियम ही विजेची रिकाम जागा आहेत. अर्धवाहक. डासाचा नाश करण्यासाठी पाण्यात कोणत्या प्रकारच्या माशाची पैदास करतात? गप्पी मासे. सैनिक संचलन हे कोणत्या गतीचे उदाहरण आहेत? रेषीय एकसमान गती. मॉर्फिन हे वेदनाशामक औषध कशापासून निर्माण करतात? अपूची बोंडे. मानव किती डेसिबलपेक्षा अधिकचा ध्वनी सहन करू शकत नाहीत? 85 डेसिबलपेक्षा. मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे कोणता रोग मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होणारा रोग कोणता आहे? तर कुष्ठरोग. कोणत्या प्रकारच्या प्राण्यामध्ये लहान आतड्याची लांबी जास्त असते? शाकाहारी प्राणीमध्ये.
मानवातील सर्वात लांब पेशी कोणती? चेतापेशी. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? अंडपेशी. सौर घटात कोणते मूलद्रव्य वापरतात? सिलिकॉन. शरीरात पीयूषिका ग्रंथीचे स्थान कुठे आहेत? मेंदूत. कवकाची पेशीभिंतिका कोणत्या शर्करेने तयार होते? कायटिन. राग, भीती, तणाव इत्यादी अवस्थेत मानवाला मदत करणाऱ्या कोणत्या संप्रेरकाला आपत्कालीन संप्रेरक म्हणून ओळखले जाते? ॲड्रेनिन. आधुनिक आवर्तन सारणीत मूलद्रव्याची मांडणी कशी केली जाते? तर अनुक्रमांकानुसार. अग्निशामक नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरतात? तर अग्निशामक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हे वायू वापरतात. थँक्स फॉर वॉचिंग. ओनली एज्युकेशन, फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण 501 ते 600पर्यंत भाग 2मधील विज्ञानचे प्रश्न पाहणार आहोत. तर चला बघूया. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 2005 या वर्षी. कुत्रा चावल्यास जखम निर्जंतुक करण्यासाठी कशाचा वापर करतात? पोटॅशियम परमॅंगनेट. कॉलरा या रोगाचा संबंध कोणत्या अवयवाशी आहेत? मोठे आतडे. अंड्याचे कवच कशाचे बनलेले असतात? कॅल्शियम बायकार्बोनेटचे. भारतात मिळणाऱ्या बेडकाचे शास्त्रीय नाव काय आहेत? राना टायग्रिना. अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी कशामध्ये आढळतात? जीवाणूमध्ये. पोटाच्या आजारावर उपचार म्हणून इसबगोल हे औषध वापरलेले जाते. हे औषध कोणत्या वनस्पतीपासून मिळवतात? प्लॅन्टागो ओवेटा. शार्क या माशाचे हृदय किती कप्प्याचे असते? 4 कप्प्याचे असते. ग्लुकोजचा द्रवणांक किती सेल्सिअस असतो? 150 अंश सेल्सिअस. कोणत्या धातूची वर्धनीयता सर्वोत्तम असते? सोने व चांदी. गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते असते? डोकेदुखी. कोणत्या रोगात कोलेस्ट्रॉल व सोडियमचे प्रमाण वाढते? धमनी काठिण्यता. निसर्गात एकूण किती मूलद्रव्ये अधातू स्वरूपात आहेत? 22. विषाणूंना किती पेशी असतात? विषाणू अपेशीय असतात. झोका घेणे हे कोणत्या गतीचे उदाहरण आहेत? आंदोलन गती. फायबर वनस्पतीपासून बास्ट फायबर्स मिळविले जातात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या कोणत्या भागात असतात? रसवाहिन्या. रेशीम, सेल्युलोज व लोकर ही कशाची उदाहरणे सांगता येतील? नैसर्गिक बहुवार्षिके. कोणत्या धातूचा द्रवणांक हा सर्वात कमी असतो? सोडियम व पोटॅशियम. ज्या कर्बोदकामध्ये 2 ते 10 शर्करा असतात त्यांना काय म्हणतात? ओलिगोसॅकराइड. 10 पेक्षा जास्त शर्करा असणाऱ्या कर्बोदकास काय म्हणतात? पॉलिसॅकराइड. मानवी शरीरातील मांडीच्या सर्वात लांब व मजबूत हाडाला काय म्हणतात? उर्विका म्हणतात. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानाला काय म्हणतात? दवबिंदू. रक्ताच्या कर्करोगाला काय म्हणतात? ल्युकेमिया. फुलपाखराचे उडणे हे कोणत्या गतीचे उदाहरण आहेत? यादृच्छिक गती. ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापरापासून कार्बन मोनॉक्साईड सारखे घातक घटक बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात? हरित ऊर्जा स्रोत. मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली या जीवाणूमुळे कोणता रोग होऊ शकतो? क्षयरोग. हृदय आणि हृदयाच्या अभ्यासाला काय संबोधले जाते? कार्डिओलॉजी. रक्तदाबाचे नियंत्रण कोणत्या ग्रंथीद्वारे केले जाते? ॲड्रिनल ग्रंथी व अधिवृक्क ग्रंथी. एका सामान्य वयाच्या व्यक्तीचे ब्लड प्रेशर किती असते? 120/80 mmHg. हृदयाचे ठोके उत्तेजित करणारे हार्मोन्स कोणते? थायरॉक्सिन. कोणत्या हृदयाला विनस हार्ट असे संबोधले जाते? मासा. हृदयाचे ठोके ज्यावेळी कमी होतात तेव्हा त्याला काय म्हणतात? ट्रॅक्टिकार्डिया. रक्ताचे शरीरभर रक्तभिसरण होण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो? 20 सेकंद. मानवी हृदय हे स्नायूने बनलेले आहे त्याला रासायनिक भाषेत काय म्हणतात? मायोजेनिक. मनुष्याच्या हृदयाच्या एका ठोक्यासाठी किती वेळ लागतो? 0.8 सेकंद. जार्विक 7 हे काय आहेत? कृत्रिम हृदय. सामान्य मनुष्याच्या हृदयात एका मिनिटाला किती ठोके पडतात? 72 ठोके. माशाचे हृदय किती कप्प्याचे बनलेले असते? 2 कप्प्याचे. बेंडूक व साप यांचे हृदय किती कप्प्याचे बनलेले असते? 3 कप्प्याचे. सर्वात जास्त हृदयाचे कप्पे कोणाच्या शरीरात असतात? झुरळ. झुरळाच्या शरीरात हृदयाचे किती कप्पे असतात? 13.
हृदयरोपणाची जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणत्या वर्षी केली गेली? 3 डिसेंबर 1967मध्ये. हृदयरोपणाची जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली? ख्रिश्चन बर्नार्ड. भारतातील पहिली ओपन हार्ट सर्जरी कोणी केली? डॉक्टर के.एन. दस्तूर. मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये हेमलता या 19 वर्षीय स्त्री रुग्णावर. हृदयातील रक्त शरीराकडे नेण्याचे कार्य कोणत्या धमनीद्वारे केले जाते? धमनीद्वारे. मनुष्याचे हृदय एका मिनिटात साधारणपणे किती रक्त पंप करते? 5 लिटर. आणि हृदयविकारांचा झटका कशामुळे पडतो? हृदयात रक्ताच्या कमतरतेमुळे. शीत रक्ताच्या प्राण्यांचे हृदय किती कप्प्याचे असते? 3. मानवी हृदयाचा आवाज किती डेसिमल असतो? 15 डेसिमल. हृदयाच्या उजव्या बाजूस कोणते रक्त असते? अशुद्ध रक्त. गर्भाशयामध्ये तयार होणारा पहिला अवयव कोणता? हृदय. ठोके मोजण्यासाठी मनगटाजवळ जी धमनी असते त्या धमनीचे नाव काय? रेडियल धमनी. मानवी हृदय 24 तासात किती रक्त पंप करू शकते? 10,000 लिटर. हृदयाचे व्हॉल्व प्रतिदिन सामान्यतः किती वेळा उघडतात आणि बंद होतात? 1,00,000 वेळा. मूलद्रव्याची आवर्त सारणी कोणी विकसित केलेली आहे? मेंडेलिफ यांनी. हृदयात कोणत्या पेशींचा अभाव असतो? ऐच्छिक पेशी. माशाचे हृदय कसे असते? शिरायुक्त. लहान मुलाच्या हृदयाचा आकार किती असतो? त्याच्या मुठी इतका. हृदयाची ठोकी स्पंदने कशामुळे कळतात? ECG. हृदय रुग्णामध्ये पेसमेकर हे उपकरण कशामध्ये बसवलेले असते? उजवी कर्णिका. महाधमनी नावाची मोठी रक्तवाहिनी हृदयाच्या कोणत्या कप्प्यातून निघते? डावी जवनिका इथून. स्नायूने बनलेले हृदय कोणत्या आवरणाखाली छातीच्या पिंजऱ्यात संरक्षित असते? परिहृदय. विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? व्हायरॉलॉजी. मनुष्याच्या जन्मपूर्ण विकासाचा साधारणतः कालखंड किती असतो? 280 दिवस. रेड डाटा बुक मधील गुलाबी पाने काय दर्शवितात? धोकाग्रस्त बनलेल्या वन्य प्रजातीची यादी. सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? श्वसनक्रिया. निमोफायलस व परट्रॅटिस या जीवाणूमुळे कोणता रोग होतो? डांग्या खोकला. गोवर हा रोग कशामुळे होतो? विषाणू. लसूण रक्तातील कशाची पातळी खाली आणण्यास सहाय्यभूत ठरते? कोलेस्टेरॉल. पेट्रोलियममध्ये काय आढळते? गंधक. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे नाव काय आहे? गॅसोहोल. पाव करण्यासाठी मैदा भिजवताना त्यात काय घालतात? बेकर्स ईस्ट. पाण्यातील आवाज मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? हायड्रोफोन. द्रावणाची आम्लता व अल्कधर्मिता मोजण्यासाठी कशाचे मापन केले जाते? pH चे मापन. मेंदूच्या सभोवताली कोणते द्रव असते? चेतातरल. मानवाच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्याची जाळे किती असतात? 90,000. एका विशिष्ट अवस्थेत बेंडकांचे पिल्लू माशासारखे दिसते त्याला कोणती अवस्था म्हणतात? डिंबक म्हणतात. करडईत कोणते आम्ल असते? लिनोलिक आम्ल. कोणत्या अवस्थेत पेशीची लांबी व आकारमान वाढते? पेशी दिलीकरण. आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन तर स्नायूमध्ये काय असते? मायोग्लोबिन. वनस्पतीमध्ये कोणते जीवनसत्व नसते? B12. कोरफडच्या पानाचे वैशिष्ट्य कोणते? पानामध्ये अन्नसंचय केलेला असतो. धोत्रा टोमॅटो यामध्ये बीजाणुकरण कोणत्या वेळी उत्तमरित्या होते? अंधारात. धान्य चांगले व सुरक्षित ठेवण्यासाठी किती ओलावा नसावा? 14% जास्त. पक्ष्यांची हाडे कशी असतात? हवायुक्त. दृष्टीपटलातील कोणत्या पेशीमुळे आपल्या रंगदृष्टी लाभते? शंकुपेशी. ओनली एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण प्रत्येक पार्टमध्ये विज्ञान यांचे 100 प्रश्न पाहणार आहोत. तर आज आपण 201 पासून म्हणजे 300पर्यंत प्रश्न पाहणार आहोत उत्तराचे. तर चला बघूया. एखाद्या पदार्थ पुरेसा दाब दिला असता त्याचे लहान वाणामध्ये रूपांतर होण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? तर ठिसूळपणा असे म्हणतात. रबर बँड व स्पंज या पदार्थामध्ये कोणता गुणधर्म असतो? स्थितिस्थापकता. पदार्थातून पाहिले असता पलीकडची वस्तू दिसणे हा पदार्थाचा कोणता गुणधर्म आहे? पारदर्शकता. ॲल्युमिनियमची तार हातोडीने ठोकून चपटी केली तर ॲल्युमिनियमचा हा गुणधर्म कोणता आहे? वर्धनीयता. जैविक पदार्थ हे कशापासून उपलब्ध होतात? सजीवापासून. रबलाला कठीणपणा आणण्यासाठी त्यात कोणते पदार्थ वापरतात? गंधक. रेशीम कीटकाच्या एका कोशापासून किती मीटर लांबीचा धागा मिळतो? 500 ते 1300 मीटरपर्यंत. तृणधान्यात जास्त प्रमाणात कोणते घटक असतात? कर्बोदके. उष्णता मोजण्यासाठी कोणत्या एककाचा उपयोग होतो? किलो कॅलरी. वाढत्या वयातील मुलांना
वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे किती कॅलरी ऊर्जेची आवश्यकता असते? तर 2000 ते 2500 कॅलरी. शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस कमी झाले असता कोणते विकार होऊ शकतात? दात खराब होणे, हाडे ठिसूळ व कमकुवत होणे. जीवनसत्वे ए, डी, ई, के हे कोणत्या पदार्थात विरघळतात? स्निग्ध पदार्थ. ॲनिमिया झाला असता कोणते जीवनसत्व असलेले पदार्थ खावेत? B12. सर्व पोषक तत्वाचा पुरेशा प्रमाणात समावेश असणारा आहार म्हणजेच कोणता आहार होय? संतुलित आहार. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने काय होते? पोषण. शरीरात कॅल्शियम, फॉस्फेट, कार्बोनेट, खनिज, क्षार यासारख्या जैविक पदार्थापासून काय बनलेले असते? हाडे. शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणारी तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियाचे रक्षण करणारी कोणती संस्था असते? अस्थिसंस्था. अक्षय सांगाडा व उपांग सांगाडा हे कशाचे दोन भाग आहेत? मानवी अस्थिसंस्था. कवटी, पाठीचा कणा व छातीचा पिंजरा यांचा समावेश कोणत्या सांगाड्यामध्ये होतो? अक्षय सांगाडा. हातपाय या हाडाचा समावेश कोणत्या सांगाड्यामध्ये होतो? उपांग सांगाडा. छातीत एक उभे चपटे हाड असते त्याला काय म्हणतात? उरोस्थी. पाठीच्या कण्यात एकूण किती हाडे असतात? 33. पाठीचा कणा कशाचे संरक्षण करतो? मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे. आपल्या शरीरात सर्वात लहान हाड कोणते? कडी, कानातील हाड. मानवी शरीरात मनगट, पायाचा घोटा यामध्ये कोणता सांधा असतो? सरकता सांधा. उकळीच्या सांध्याची हालचाल किती अंशाच्या कोनात होऊ शकते? 360 अंशाच्या कोनात. शरीरातील कोणत्या सांध्याची हालचाल 180 अंशाच्या कोनात होते? बिजागिरीचा सांधा. शरीराच्या बाह्य आवरणाला काय म्हणतात? त्वचा. मेलॅनिन हे रंगद्रव्य शरीरातील कोणत्या किरणापासून त्वचा व त्वचेच्या आतील भागाचे संरक्षण करते? अतिनील किरण. त्वचेवरील भुरे व पांढरट केस हे मेलॅनिनमधील कोणत्या घटकामुळे झालेले असतात? गंधक. सैनिकाच्या संचलनाच्या गतीला कोणती गती म्हटले जाते? एकसमान रेषीय गती. झोपाळ्याच्या हेलक्यावाला कोणती गती असते? आंदोलन गती. एकक कालावधीत वस्तूचे पार केलेले अंतरास त्या वस्तूची काय म्हणतात? चाल म्हणतात. वस्तूची हालचाल होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? बलाची आवश्यकता असते. पृथ्वी कोणते बल लावून वस्तूंना स्वतःकडे खेचते? गुरुत्वीय बल लावून. रबर, प्लॅस्टिक, एबोनाईट यासारख्या पदार्थावर विद्युत प्रभार कशामुळे निर्माण होतो? घर्षणामुळे. आंतरराष्ट्रीय एकक पद्धतीत कार्य आणि ऊर्जा कोणत्या एककात मोजतात? जूलमध्ये. सर्व प्रकारच्या ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? सूर्य. ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापरामधून कार्बन डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड निर्माण होत नाही अशा ऊर्जा स्रोताला काय म्हणतात? हरित ऊर्जा स्रोत. ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे काय होणे गरजेचे असते? कंपन होणे गरजेचे असते. आपल्या शरीरातील स्वरयंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा कशावर अवलंबून असतो? ध्वनी तंतूच्या ताठरपणावर. प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत कोणता आहे? सूर्य. काजवे, ॲगलफिश, हनी मशरूम हे कशाचे नैसर्गिक स्रोत आहेत? प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत. प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला काय म्हणतात? प्रकाशाचे रेषीय संक्रमण. प्रकाशाच्या विकिरणासंबंधीच्या संशोधनाला कोणता परिणाम म्हणून ओळखले जाते? रामन परिणाम. न्यूटनने प्रकाशाविषयी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? ऑप्टिक्स. सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात किती रंग असतात? 7 रंग. नैसर्गिक चुंबक कोणता आहे? मॅग्नेटाइट. दारावरची घंटा, क्रेन अशा उपकरणामध्ये कोणत्या चुंबकाचा वापर करतात? विद्युत चुंबक. कोणत्या यंत्राला बल, भार आणि टेकू ही 3 भाग असतात? तरफ याला. कोणत्या शास्त्रज्ञाने चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र विकसित केलेले आहेत? मायकल फॅरेडे. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला काय म्हणतात? आकाशगंगा, मंदाकिनी. तेजस्विता व आकार स्थिर न राहणारा रूपविकारी तारा कोणता? ध्रुव तारा. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे किती सेल्सिअस आहेत? 6000 अंश सेल्सिअस. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर वातावरण नाहीत? बुध या ग्रहावर. गुरु या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत? 64. मंगळ या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत? 2. शनी या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत? 33. गुरुग्रहाचा परिभ्रमण काळ किती वर्ष आहेत? 11.87 वर्ष. शनी या ग्रहाचा परिभ्रमण काळ किती आहे? 29 वर्ष. पृथ्वीचा परिवलन काळ किती आहे? 24 तास. बुध या ग्रहाचा सूर्याभोवतीचा परिभ्रमण काळ किती आहेत? 88 दिवस. सूर्य या ग्रहाचा परिवलन काळ किती आहे? 243 दिवस. शुक्र या ग्रहाचा परिभ्रमण काळ किती आहे? 225 दिवस. गुरु या ग्रहाचा परिवलन काळ किती आहे? 9 तास 56 मिनिटे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध.
सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? बुध. सूर्यमालिकेतील सर्वात तप्त ग्रह कोणता? शुक्र. मंगळाचा रंग लाल का दिसतो? मंगळावरील मातीत लोह असल्याने. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत कोणता आहे? ऑलिम्पस मॉन्स. सूर्यमालिकेतील कोणत्या ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात? गुरु. शनी ग्रहांचे वस्तुमान पृथ्वीच्या किती पट आहेत? 95 पट. सूर्यमालिकेतील युरेनस हा ग्रह घरंगळत चालल्यासारखा का दिसतो? आस खूप कललेला असल्याने. नेपच्यूनच्या ग्रहावर एक ऋतू सुमारे किती वर्षाचा असतो? तर 41 वर्षाचा असतो. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्र. चंद्राचा परिभ्रमण काळ आणि परिवलन काळ किती दिवसाचा आहे? 27.3 दिवस. 27.3 दिवस. सूर्यमालिकेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना काय म्हणतात? तर लघुग्रह म्हणतात. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान आकारांच्या खगोलीय वस्तूला काय म्हणतात? बट्टू ग्रह म्हणतात. कोणत्या ग्रहाचा बट्टू ग्रहात समावेश होतो? प्लुटो या ग्रहाचा. प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास किती वर्षे लागतात? 248 वर्षे. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान बर्फाळ खगोलशास्त्रीय पदार्थाला काय म्हणतात? धूमकेतू. धूमकेतू कशापासून तयार झालेला आपल्या सूर्यमालेचा घटक आहे? धूळ व बर्फ. हॅलेनच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वर्षे लागतात? 76 वर्ष. फुलपाखराच्या जीवनक्रमाच्या किती अवस्था असतात? 4. एखाद्याला जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या तर आपण त्याला कोणते द्रावण देतो? जलसंजीवनी. सोडा वॉटरच्या बाटलीचे झाकण उघडताच कोणता वायू बुडबुडेवर येतात? कार्बन डायऑक्साईडचे. जे पाणी प्यायले असता आपल्या प्रवृत्तीला कोणत्याही प्रकारचे धोका होत नाही अशा पाण्याला कोणते पाणी म्हणतात? निर्धोक पाणी. खाल्लेले अन्न थोडा वेळ उदर पोकळीत साठवण्याकरता उदर पोकळीत कोणते आंतर्द्रिय असते? जठर. गिळालेला घास घशापासून जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी नळीसारख्या दिसणाऱ्या आंतर्द्रियाला काय म्हणतात? ग्रास्य नलिका. मानवी शरीरात अन्न मार्गांची लांबी सुमारे किती मीटर असते? 9 मीटर. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 साली पुणे येथे कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली? राष्ट्रीय विषाणू संस्था. क्लोरेला क्लॅमिडोमोनास या गटातील पेशी कशाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात? हरितलवक. टोमॅटोमध्ये कोणता विषाणू आढळतात? विल्ट विषाणू. जीवाणूवर कोणते विषाणू हल्ला करतात? बॅक्टेरियोफेजेस विषाणू. विषमज्वर म्हणजे टायफॉईड कोणत्या जीवाणूमुळे होतो? साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे विषमज्वर होतो म्हणजे टायफॉईड होतो. जीवाश्माचे वय ठरवण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग होतो? C14 कार्बन 14. दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्याच्यातील कोणत्या घटकामुळे असते? दुग्ध शर्करा म्हणजे लॅक्टोजमुळे. शुद्ध सोने हे किती कॅरेटचे असते? 24 कॅरेटचे. तांबे व जस्त यापासून कोणते संमिश्र बनवतात? पितळ. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी कार्ल लिनियसची कोणती पद्धती वापरली जाते? द्विनाम पद्धती. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी कार्ल लिनियसची कोणती पद्धती वापरली जाते? तर द्विनाम पद्धती. नमस्कार. ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण 587 पासून समोर प्रश्न पाहणार आहोत विज्ञान या विषयाचे. तर चला बघूया. उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे? तर वटवाघूळ. देवमासा कोणत्या रक्ताचा प्राणी आहेत? उष्ण रक्ताचा. लाख कोणता पदार्थ आहेत? वनस्पतीजन्य पदार्थ कीड लागल्यामुळे. कोणता दिवस हा विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी. ध्रुव अणुभट्टी कधी सुरू करण्यात आली? 1985 मध्ये सुरुवात झाली आणि संपूर्ण भारतीय बनावटीची आहे. झाडाची पाने कशामुळे पिवळी पडतात? नायट्रोजन कमी झाल्यामुळे. शरीरातील ऑक्सिजनची पूर्तता कोणती पेशी करते? लाल रक्तपेशी. उष्णतेच्या स्थानांतरणास काय म्हणतात? अभिसरण. जागतिक आरोग्य संघटनेने कोविडबाबत जागतिक महामारी कोणत्या दिवशी घोषित केली? 11 मार्च 1920 रोजी. कोरोनाच्या विशिष्ट विषाणूला कोणते नाव देण्यात आले? सार्स काव 2.
कोविडच्या संसर्गाची प्राथमिक लक्षणे कोणती समजली जातात? निमोनिया, ताप, खोकला, श्वास लागणे, पोटदुखी. शहरात कोविड-19चा संसर्ग झाल्यानंतर फैलाव कोणत्या कालावधीत होतो? 2 ते 14 दिवस. कोविड-19च्या निदान पद्धतीचे नाव काय आहे? रिअल टाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन्स पॉलिमेरेज चेन रिॲक्शन्स म्हणजेच RTD PCR. महाराष्ट्रातील कोरोना जीवाणू उद्रेकातील पहिल्या रुग्णाची नोंद कुठे झाली? 9 मार्च 1920 रोजी पुण्यामध्ये. कोविड-19चे विषाणू किती तासापर्यंत दूषित पृष्ठभागावर जिवंत राहू शकतात? 72 तासापर्यंत. कोविड-19चे नाव कोणी घोषित केले? टेड्रॉस ॲडॅनॉम घेब्रेयेसस यांनी. कोरोनाचे किती प्रकार आहेत? 4. मानवी कोरोना विषाणू कोणत्या दशकात सापडले? 1960च्या दशकात. 2019मध्ये कोरोना विषाणूचा उपप्रकार कोणत्या शहरात आढळून आला? चीन देशातील वुहान या शहरात. डीन कुन्झ यांनी कोणत्या कादंबरीत वुहान 400 या विषाणूची कल्पना मांडलेली आहेत? द आय ऑफ द डार्कनेस. वैद्यकीय विलगीकरण याला पर्यायी शब्द कोणता वापरला जातो? क्वारंटाईन. निपा हा विषाणू प्रामुख्याने कशात आढळतो? वटवाघूळ आणि अर्धवट खाल्लेल्या फळामध्ये, वटवाघळाची विष्ठा आणि लाळेमध्ये. अवकाशात सोडलेली पहिली दुर्बीण कोणती? हबल दुर्बीण. सामान्यतः सूक्ष्मजीव कसे असतात? एकपेशीय. मी वैज्ञानिक. यामधले काही प्रश्न. राईट बंधूंनी कोणता शोध लावला? विमानाचा. सायकलचा शोध कोणी लावला? मॅकमिलन यांनी. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे आहे? तारापूर. अग्नीमध्ये न जळणारा पदार्थ कोणता? ॲस्बेस्टॉस. चहामध्ये कोणते द्रव असते? टॅनिन. पेन्सिलमध्ये कशाचा वापर होतो? ग्रॅफाईटचा. कोणत्या किरणामुळे त्वचा काळी पडते? अल्ट्राव्हायलेट. हृदयाची विश्रांती अवस्थेत किती ठोके पडतात? 72 ठोके. दूध कोणत्या घटक द्रव्यामुळे गोड लागते? लॅक्टोजमुळे. सर्वाधिक लोकांचा सामान्य रक्तगट कोणता असतो? O रक्तगट. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे कोणते वारे वाहतात? खारे वारे. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर होमी भाभा. प्रयोगशाळेत पाणी तयार करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण? हेनरी कॅव्हेंडिश. संगणक यंत्राचा शोध कोणी लावला? चार्ल्स बॅबेज. मेंदूचे वजन किती पौंड असते? 3 पौंड. दूध नाचणे ही कोणती प्रक्रिया आहे? जीवरासायनिक प्रक्रिया. लोखंड गंजणे हे कशाचे उदाहरण आहेत? ऑक्सिडेशन. अश्रुधुरामध्ये कोणता वायू असतो? क्लोरोॲसिटोफिनो. भूकंपांच्या उगमस्थानाला काय म्हणतात? एपिसेंटर. दवबिंदू काय निश्चित करतात? आर्द्रता. झाडाचे वय कशावरून ठरवितात? खोडावरील वर्तुळावरून. चंद्रावरील अवकाश काळेकुट्ट का दिसते? चंद्रावरून वातावरण नसल्याने. पटाशीच्या दाताची संख्या किती असते? 8. मीठ पाण्यात विरघळणे हा कोणता बदल आहे? भौतिक बदल. सर्वात जास्त लोह कोणत्या भाजीत असते? पालक. धूरविरहित ऊर्जा देणारा कोळसा कोणता आहे? अँथ्रासाइड. संदेश वहन करणारी भारताची उपग्रह मालिका कोणती? इनसॅट. सर्वाधिक अणुऊर्जा कोणत्या खनिजापासून मिळते? युरेनियम. स्प्रिंगच्या घड्याळात कोणती ऊर्जा वापरतात? स्थितीज ऊर्जा. वनस्पती तूप तयार करताना कोणता अवयव वापरतात? हायड्रोजन. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये कोणता धातू आढळतो? कॅल्शियम. चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? डायऑप्टरमध्ये. आगपेटीवर लावलेल्या लेपामध्ये कोणता धातू असतो? फॉस्फरस. वाहनाच्या चालकासाठी कोणता आरसा असतो? बहिर्वक्र. धान्य टिकवण्यासाठी कोणते औषध वापरतात? सोडियम क्लोरेट. लोखंड गंजणे हा कोणता बदल आहे? रासायनिक बदल. शरीरामध्ये कोणता अवयव पंपासारखे काम करतो? हृदय. लाल रक्तपेशी किती दिवस जगतात? 120 दिवस. पृथ्वीवरून चंद्राचा किती भाग दिसतो? 59%. कर्करोग कशामुळे होतो? पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे. इस्रोचे मुख्य कार्यालय कुठे आहे? बंगळुरू येथे. शरीराच्या वजनाचे किती टक्के पाणी असते? 70% पाणी असते. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचे ज्ञान होते? गोड चवीचे. मिठाचे शास्त्रीय नाव काय आहे? सोडियम क्लोराईड. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती कालावधी लागतो? 8 मिनिट 20 सेकंद. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण होती? कल्पना चावला. हॅलेनच्या धूमकेतूला सूर्याभोवती परिभ्रमण करण्यास किती कालावधी लागतो? 76 वर्षे. कोणत्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये न्यूट्रॉन्स नसतात? हायड्रोजन. हसविणारा वायू कोणता आहे? नायट्रस ऑक्साईड. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? क्लोरीन. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? हेलियम.
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? टंगस्टन. इंद्रधनुष्यातील सप्तरंग पुन्हा एकत्रित आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? पांढऱ्या रंगाचा. खाण्याचा सोडा म्हणजे काय? सोडियम बायकार्बोनेट. मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. चंद्रग्रहण केव्हा होते? पौर्णिमेला. पाणी गोठते तेव्हा पाण्याच्या घनफळात कोणता बदल होतो? घनफळ वाढते. लाकूड उष्णतेचे काय आहेत? मंदवाहक. हिमनगाचा कितवा भाग पाण्यावर तरंगतो? 1 अल्कोहोलचा गोठणबिंदू किती असतो? 117 अंश सेल्सिअस. 100 अंश सेल्सिअस म्हणजे किती फॅरनहाईट? 212 अंश फॅरनहाईट. निळा लिटमस पेपर आम्लात टाकला तर काय होते? तांबडा होतो. जमीन मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? एकर पर हेक्टर. 5 किलो म्हणजे किती पौंड? 11 पौंड. अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? मीटर पर किलोमीटर. 1 डझन म्हणजेच किती वस्तू? 12 वस्तू. क्युसेक ही कशाचे मापन आहेत? पाण्याचा प्रवाह मोजण्याचे. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? 36.9 अंश सेल्सिअस. तांबड्या रक्ताची वस्तू हिरव्या रंगाच्या काचेतून पाहिली असता कशी दिसते? तपकिरी. मेंदूचे वजन किती पौंड असते? 3 पौंड. हृदयाचे ठोके मोजण्याचे उपकरण? स्टेथोस्कोप. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाभोवती कडी आहेत? शनी या ग्रहाभोवती. शुक्रावरील वातावरण शास्त्रज्ञांना कोणत्या वायूचे अस्तित्व आढळले? कार्बन डायऑक्साईड CO2. अणुभट्टीकरता लागणारे जड पाणी तयार करणारे केंद्र? नानगड. कोणत्या पिकाच्या मुळावर गाठी असतात? हरभरा. दगड खाणारा पक्षी कोणता? शामृग. कोंबड्याचे पिल्लू किती दिवसात अंड्यातून बाहेर पडते? 21 दिवसात. कोळसा हा कोणता पदार्थ आहे? कार्बनी. धुरविहिरीत ऊर्जा देणारा कोळसा कोणता? अँथ्रेसाईट. हायड्रोजन व ऑक्सिजनचे पाण्यात किती प्रमाण आहेत? 2:1. स्प्रिंगच्या घड्याळात कोणती ऊर्जा वापरतात? स्थितीज. उसाच्या रसात कोणते जीवनसत्व असते? क. चुंबक सुई नेहमी कोणत्या दिशेला स्थिर राहते? उत्तर दक्षिण. भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहेत? श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश. सर्वात जास्त प्रथिने कशात असतात? सोयाबीनमध्ये.